Hello, good morning, student. In last session, we have started chapter number 13, that is the respiration and energy transfer. In session number 2, we will continue the remaining part of this chapter, respiration and energy transfer. In the last lecture, we have seen respiration, then types of respiration, aerobic respiration and an anaerobic respiration. Then second is the formation of ATP. आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपण काय बघितलं, ग्लायकोलिसिस आणि फर्मेंटेशन. आपण आता उरलेला जो चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट आहे तो बघणार आहे. फर्स्टली वी सी द एरोबिक रेस्पिरेशन. मागच्या लेक्चरमध्ये आपण अनएरोबिक रेस्पिरेशन बघितलं होतं. आता आपण बघतोय एरोबिक रेस्पिरेशन. Aerobic respiration, the breakdown of glucose and its successor molecules in the presence of oxygen to release energy is called as the aerobic respiration. एरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय होतं की जो ग्लुकोज मोलॅक्युल आहे त्याचं ब्रेकडाऊन होतं इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. कशासाठी? टू रिलीज एनर्जी इज कॉल्ड ॲज एरोबिक रेस्पिरेशन. ओके. आपण अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय बघितलं की त्याच्यामध्ये पण ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं बट इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन फॉर रिलीज ऑफ एनर्जी. ठीक आहे. फॉर एरोबिक रेस्पिरेशन पायरुवेट इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम द सायटोप्लाझम इनटू मायटोकॉन्ड्रिया. आपण बघितलं लास्ट लेक्चरला की ग्लायकोलिसिसच्या प्रोसेसमध्ये आपण काय फॉर्म केलं, ग्लुकोजपासून पायरुवेट फॉर्म केला आणि तोच पायरुवेट दॅट इज द 3 कार्बन कंपाऊंड मोलॅक्यूल आर अगेन युज्ड इन द एरोबिक रेस्पिरेशन. मग तो एरोबिक रेस्पिरेशनमध्ये यूज करण्यासाठी तो ट्रान्सपोर्ट केला जातो कुठून, सायटोप्लाझममधून मायटोकॉन्ड्रियामध्ये. धिस प्रोसेस ऑकर इन सायटोप्लाझम इन केस ऑफ प्रोकॅरियोट्स. जर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम कन्सिडर केलं तर एरोबिक रेस्पिरेशन कुठं घडतं, सायटोप्लाझममध्ये. अँड इफ वी कन्सिडर द युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम दिस प्रोसेस ऑकर इन द मायटोकॉन्ड्रिया. दी क्युरिसियल इव्हेंट्स इन द एरोबिक रेस्पिरेशन, की एरोबिक रेस्पिरेशनमध्ये कुठल्या स्टेप्स फॉलो होतात किंवा एरोबिक रेस्पिरेशन कुठल्या स्टेप्स फॉलो करतात ते वन बाय वन बघू. फर्स्ट इज द ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस हे आपण लास्ट सेशनमध्ये इन डिटेलमध्ये बघितलं आहे. देन नेक्स्ट इज द फॉर्मेशन ऑफ ॲसिटिल कोएन्झाईम. ॲसिटिल कोएन्झाईमचं फॉर्मेशन कसं होतं ते आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतरून क्रेब्स सायकल. आफ्टर दॅट इलेक्ट्रॉन ट्रान्सफर अँड टर्मिनल ऑक्सिडेशन. So firstly we see the conversion of acetyl coenzyme, की कन्व्हर्जन और कन्व्हर्जन पेक्षा आपण असं म्हणू शकतो की फॉर्मेशन ऑफ ॲसिटिल कोएन्झाईम. ॲसिटिल कोएन्झाईमचं फॉर्मेशन कसं होतं तर ह्या जे फॉर्मेशन ऑफ ॲसिटिल कोएन्झाईम यालाच लिंकेज रिॲक्शन किंवा कनेक्टिंग रिॲक्शन असंही म्हटलं जातं. ते कसं बघू की ग्लायकोलिसिसमधून पायरुवेटचं ट्रान्सपोर्ट हे क्रेब्स सायकलमध्ये करण्यासाठी पायरुवेटचं कन्व्हर्जन हे ॲसिटिल कोएन्झाईममध्ये केलं जातं. अँड दिस ॲसिटिल कोएन्झाईम इज युज्ड इन द क्रेब्स सायकल. सो इट इज कॉल्ड ॲज अ कनेक्टिंग रिॲक्शन और लिंकेज रिॲक्शन. ठीक आहे. आपण आता हे कन्व्हर्जन कसं होतं ॲक्च्युली ते बघू. फर्स्टली टेक अ 3 कार्बन कंपाऊंड दॅट इज द पायरुविक ॲसिड और पायरुवेट. हा पायरुवेट कोएन्झाईम ए बरोबर रिॲक्ट होतो, त्याच्यामध्ये CO2 रिलीज होतो. ही रिॲक्शन होत असताना फर्स्टली कोएन्झाईम ए त्याच्याबरोबर रिॲक्ट होतो पायरुवेट बरोबर, CO2 रिलीज होतो आणि NAD प्लस पासून NADH प्लस H प्लस ह्या एनर्जी मोलॅक्युलचं फॉर्मेशन होतं. आणि ही सगळी प्रोसेस झाल्यानंतरून आपल्याला फायनल प्रोडक्ट काय मिळतो, ॲसिटिल कोएन्झाईम. दिस फायनल प्रोडक्ट वी आर यूज इन द क्रेब्स सायकल. ओके. कळाली की आपण ॲसिटिल कोएन्झाईमचं फॉर्मेशन कसं केलं, पायरुवेट पासून. ओके.
Then we see the tricarboxylic acid cycle. It is also known as the Krebs cycle, citric acid cycle. Okay, so why it is called as a tricarboxylic acid cycle? Because several intermediate compounds are formed which contain 3 carboxylic group, and therefore the process is called as the tricarboxylic cycle. याच्यामध्ये काही कंपाऊंड आहे दॅट कंटेन 3 कार्बोक्सिलिक ग्रुप. ते काय करतात, 3 कार्बोक्सिलिक ग्रुप कंटेन करतात अँड therefore the process is called as a tricarboxylic acid cycle. Okay, the pyruvic acid produced by glycolysis undergoes the aerobic oxidation in the mitochondrial matrix through the TCA cycle. जो pyruvic acid आहे तो जो ग्लायकोलिसिस प्रोसेस टू प्रोड्यूस झाला आहे तो एरोबिक रेस्पिरेशन मध्ये एरोबिक रेस्पिरेशन ह्या प्रोसेससाठी मायटोकॉन्ड्रियामध्ये कशा थ्रू पास केला जातो, ट्रायकार्बोक्सिलिक cycle, that is the Krebs cycle. Okay, this cycle serve as a common oxidative pathway for carbohydrate, fats and proteins. Krebs cycle takes place in the mitochondrial matrix. The Krebs cycle कुठे होते, mitochondrial matrix मध्ये. Okay, we see the actually Krebs सायकल. फर्स्टली आपण बघू म्हणजे क्रेब्स सायकलचं स्टार्टिंग करण्याच्या आधी जे ॲसिटिल को एन्झाईम आहे त्याचं फॉर्मेशन कसं होतं ते आपण मगाशी बघितलं, तरी परत एकदा ओव्हरलुक करू. पायरुविक ॲसिड हा कोएन्झाईम ए बरोबर रिॲक्ट होतो, त्याच्यातून त्याच्यातून काय होतं की NAD प्लसचं कन्वर्जन NADH प्लस H प्लस मध्ये होतं आणि जो एक्सेस CO2 आहे तो रिलीज होतो. ठीक आहे, आणि अशा तऱ्हेने याचं कन्वर्जन कशात होतं, ॲसिटिल कोएन्झाईम बरोबर होतं. हा जो ॲसिटिल कोएन्झाईम आहे हा त्या क्रेब्स सायकलमध्ये इन्व्हॉल्व होतो. फर्स्टली जो ऑक्झॅलो ॲसिटेट आहे, ऑक्झॅलो ॲसिटेट इज react with the citrate synthetase enzyme. हा जो ऑक्झॅलो ॲसिटेट सिट्रेट सिंथेटेज एन्झाईम बरोबर रिॲक्ट होतो. H2O ह्या H2O पण ह्या रिॲक्शनमध्ये ॲड होतो आणि कोएन्झाईम ए याच्यातून बाहेर निघतो आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळतो, सिट्रेट प्रोडक्ट मिळतो. दिस सिट्रेट्स आर रिॲक्ट विथ ॲक्नॉयटेज एन्झाईम अँड इथं काय होतं की सिट्रेट ॲक्नॉयटेज एन्झाईम बरोबर रिॲक्ट झाल्यावर डिहायड्रेशनची प्रोसेस होते. दॅट मीन्स रिमूव्हल ऑफ H2 मॉलेक्युल टेक्स प्लेस. वॉटर मॉलेक्युलचं लॉस होतो, त्यालाच आपण काय म्हणतो, डिहायड्रेशन म्हणतो. मग याच्यात काय प्रोडक्ट मिळतो आपल्याला, 6 ॲक्नोनिटेट. मग हा जो प्रोडक्ट मिळाला आहे तो ॲक्नोनायटेज एन्झाईम बरोबर रिॲक्ट होतो. त्याच्यामध्ये वॉटर मॉलेक्युलचं ॲडिशन होऊन आयसोसिट्रेट हा प्रोडक्ट मिळतो आपल्याला. देन दिस आयसोसिट्रेट इज रिॲक्ट विथ आयसोसिट्रेट डिहायड्रोजिनेज. आयसोसिट्रेट हा कशाबरोबर रिॲक्ट होतो, आयसोसिट्रेट डिहायड्रोजिनेज बरोबर रिॲक्ट होतो. बट हा इथे रिॲक्ट होत असताना त्याच्यामध्ये काय होतं की NAD प्लसचं कन्वर्जन NADH प्लस H प्लस मध्ये होतं आणि प्रोडक्ट काय मिळतो, ऑक्झॅलो सक्सिनिक ॲसिड हा प्रोडक्ट आपल्याला मिळतो. आफ्टर द ऑक्झॅलो सक्सिनिक ॲसिड हा परत आयसोसिट्रेट डिहायड्रोजिनेज एन्झाईम बरोबर रिॲक्ट होतो. त्याच्यामधून CO2 रिलीज होतो. ह्यालाच काय म्हणता येईल, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. डिकार्बोक्सिलेशन मीन्स रिमूव्हल ऑफ CO2 इज कॉल्ड ॲज अ डिकार्बोक्सिलेशन. तर ही प्रोसेस होऊन आपल्याला काय मिळतो, अल्फा किटो ग्लुटारेट हा प्रोडक्ट मिळतो. अगेन दिस अल्फा किटो ग्लुटारेट इज रिॲक्ट विथ द अल्फा
कीटोग्लुटारेट डिहायड्रोजिनेज कॉम्प्लेक्स बरोबर रिॲक्ट होतो आणि त्याच्यामध्ये अगेन कोएन्झाईम एचं ॲडिशन होतं, अगेन CO2 ग्रुपचं रिमूव्हल होतं आणि त्याच्यापासून आपल्याला काय प्रॉडक्ट मिळतो, सक्सिनिल कोएन्झाईम ए. ही जी रिॲक्शन आहे की अल्फा कीटोग्लुटारेट पासून सक्सिनिल कोएन्झाईम ए भेटतो. त्या प्रोसेसमध्ये पण आपल्याला एनर्जी मोलॅक्युलचं फॉर्मेशन होतं. एनर्जी मोलॅक्युलचं फॉर्मेशन होतं म्हणजे काय होतं की NAD+ पासून NADH+H+ हा एनर्जी मोलॅक्युल आपल्याला मिळतो. ओके, दिस सक्सिनिल कोएन्झाईम ए अगेन रिॲक्ट विथ द सक्सिनिल कोएन्झाईम सिंथेटेज एन्झाईम बरोबर रिॲक्ट होतो. देन त्याच्या मध्ये काय होतं, GDPचं कन्व्हर्जन GTP मध्ये होतं. त्याचबरोबर GDPचं कन्व्हर्जन GTP मध्ये होतं, म्हणजेच एनर्जी मोलॅक्युल. आपण त्याला ADPचं कन्व्हर्जन ATP मध्ये होतं असं सुद्धा म्हणू शकतो. देन जो आपण ॲड केलेला होता कोएन्झाईम ए, तो तिथून रिलीज होतो किंवा बाहेर रिमूव्ह केलं जातं त्याला आणि त्याच्यापासून अगेन एनर्जी मोलॅक्युलचं फॉर्मेशन होतं, दॅट इज द FADH2. ओके, मग आपल्याला काय मिळालं आहे, सक्सिनिल कोएन्झाईम ए पासून सक्सिनेट मिळाला आहे. त्यालाच ह्या रिॲक्शनला काय म्हटलं जातंय, सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. आपल्याला जो सक्सिनेट बाय प्रोडक्ट मिळाला आहे तो अगेन रिॲक्ट विथ सक्सिनेट डिहायड्रोजिनेज. सक्सिनेट डिहायड्रोजिनेज बरोबर रिॲक्ट होऊन आपल्याला अगेन न्यू प्रोडक्ट मिळतो, दॅट इज द फ्युमॅरेट. फ्युमॅरेट मिळाल्यानंतरून हा जो फ्युमॅरेट आहे तो फ्युमॅरेज एन्झाईम बरोबर रिॲक्ट होतो. तिथं हायड्रेशन होतं, दॅट इज द ॲडिशन ऑफ वॉटर मॉलेक्यूल. त्याच्यापासून मॅलेट हा प्रोडक्ट मिळतो. देन मॅलेट इज अगेन रिॲक्ट विथ मॅलेट डिहायड्रोजिनेज. तो मॅलेट हा कशाबरोबर रिॲक्ट होतो, मॅलेट डिहायड्रोजिनेज बरोबर रिॲक्ट होतो. आणि आपण जिथून ज्या पॉईंटपासून स्टार्ट केलं होतं की ऑक्झॅलो ॲसिटेट, तो प्रोडक्ट आपल्याला फायनली मिळतो. इट इज द एंड पॉइंट अँड स्टार्टिंग पॉइंट ऑफ द क्रेब्स सायकल. ओके, होप सो you will understand. After we see the amphibolic pathway. Amphibolic pathway is a biochemical pathway that includes both anabolic and catabolic processes. Amphibolic pathway हे एक बायोकेमिकल पाथवे आहे. त्यात दोन्ही प्रोसेस होता, ॲनाबॉलिक प्रोसेस आणि कॅटाबॉलिक प्रोसेस बघायला मिळतात. की जे ॲम्फोबॉलिक पाथवेचं व्हेरी गुड एक्झाम्पल इज द क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल हे ॲम्फोबॉलिक पाथवेचं एक चांगलं उदाहरण आपल्याला बघायला मिळेल. क्रेब्स सायकल इन्व्हॉल्व्स बोथ द कॅटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट्स अँड फॅटी ॲसिड्स अँड द ॲनाबॉलिझम ऑफ अमायनो ॲसिड. ओके, आपण ॲक्च्युली रिॲक्शनमध्ये बघू की इफ वी कन्सिडर म्हणजे एम्फोबॉलिक पाथवे कसं वर्क करतं ते बघू. इफ वी कन्सिडर द फूड मॉलेक्युल्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, सिम्पलर मॉलेक्युल्समध्ये. हे आपण आपल्या बॉडीमध्ये एम्फोबॉलिक पाथवे कसं वर्क करतं ते बघतोय. फूड मॉलेक्युल्सचं कन्व्हर्जन सिम्पलर मॉलेक्युल्समध्ये होतं. मग एम्फोबॉलिक पाथवेमध्ये काय होतं की ते सिम्पलर मॉलेक्युलमध्ये कन्वर्ट झाल्यानंतरून त्याचं डिस्ट्रीब्युशन दोन वेगवेगळ्या ठिकाणी होतं. एक ॲनाबॉलिक पाथवेमध्ये होतं आणि सेकंड इज द कॅटाबॉलिक पाथवेमध्ये होतं. तर ॲनाबॉलिक पाथवे थ्रू आपल्याला काय काय मिळतं, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अँड लिपिड्स. आणि कॅटाबॉलिक पाथवेमध्ये म्हणजे आपल्या बॉडीला जे एक्सेस आहे दॅट इज द कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर, हे रिमूव्हल प्रोडक्ट म्हणजे एक्सिडिटरी प्रोडक्ट ॲज अ कॅटाबॉलिक पाथवे थ्रू फॉर्मेशन होत आहे. ओके, इट इज ऑल अबाउट द ॲम्फिबॉलिक पाथवे. ओके, हे आजच्या सेशनसाठी सफिशियंट आहे. होप सो
तुम्हाला समजले असेल. आपण काय बघितलं की एरोबिक रेस्पिरेशन बघितलं. एरोबिक रेस्पिरेशन नंतर फॉर्मेशन ऑफ ॲसिटिल कोएन्झाईम, त्याच्यानंतरून क्रेब्स सायकल बघितली आणि ॲम्फिबोलिक पाथवे बघितलं. ओके, याच्यानंतर उरलेला जो पार्ट आहे ह्या चॅप्टरचा आपण नेक्स्ट सेशनमध्ये कंटिन्यू करू. थँक्यू.